हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइस, आता दादा आणि ताई चाललेत बाहेर ताईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि मला आया बनवून घरी ठेवल्यात. हे आमचं कार्ट सांभाळायला. हे बघा, हे इची तर आता चाललेत. काय करणार, सांभाळणार आहे कारण 2-4 दिवस झालं. कालचं शर्ट नाही बरं काय, वेगळं शर्ट कालचं आहे बरं का, आणि ते पण मीच प्रेस केलेलं आहे. चला आता सांभाळूया प्रेमला, बघूया तो राहतोय का नाही, ते मस्ती करतोय या व्यवस्थित राहणार. हे बघा, हे दोघं चाललेत. चला गाईज, हे दोघं तर चालले आहेत आता. बाय. आणि आता याला मला सांभाळायचं आहे. जा घेऊन, एवढी काळजी आहे तर. चला चला, ए प्रेम चल चल बाबा चल. बाय बाय गाईज. आता हा खूप मोठा टास्क आहे की प्रेमला मग 2 ते 3 तास मला सांभाळायचं आहे. आता मी कसं याला सांभाळणार, ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे. आता तो माझ्या मागे लागलाय की आमची खायला जायचं. आमची मीन्स आईस्क्रीम. आजा आजा प्रेम, आजा 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 ऊपर आजा. तर आता मला माहित आहे नाही, ते काहीच माहीत नाही ना, कुठलं दुकान किंवा काहीच नाही. आणि हे पण माहीत नाही की ते ब्लिंकिट करू शकतो का नाही ते, कारण आर्मी क्वार्टर आहे तर ब्लिंकिट तर अलाउड नसेल असं मला वाटते. बट ती मला कन्फर्म नाही माहीत. आता खूप डिफिकल्ट आहे याला. मला काहीतरी म्हणजे बहलवून म्हणा किंवा लाडीगोडी लावून सांभाळावं लागेल दादा आणि ताई येईपर्यंत. चला प्रयत्न करूया याच्यासोबत खेळायचा किंवा हा आमची विसरून जाणार. लग गया प्रेम को, ये देखो प्रेम. हाय गाइस बोल, हाय गाइस बोल, हाय गाइस बोल, बोल बोल जल्दी बोल, हाय गाइस बोल, बोल प्रेम. ये देखो गाइस, हमारा प्रेम कितने अच्छे से हाय गाइस बोलता है. बोल के दिखा, बोल के दिखा, एक बार बोल के दिखा, बोल के दिखा ना. आता गाइस असंच काहीतरी करून किंवा याला घुलवून खेळवून घ्यावं लागेल दादा आणि ताई येईपर्यंत. कारण याचं कसं आहे, एक गोष्ट तो डोक्यात पकडली ना, ती एकच पकडून असतोय. चलो हाय गाइस, हाय गाइस, प्रेम बोल, हाय गाइस बोल. आता कसा बसा खेळतोय म्हणजे विसरल्यासारखं झालंय. बघूया किती वेळपर्यंत असतोय असंच. वैसा नाही करना बेटा, गंदी बात. ओ मुंह में मत डालना, वो गंदी बात, गंदी बात. वैसा नहीं करना. प्रेम, तुझे क्या खेलना पसंद है? क्या खेलेगा तू? तुझे क्या खेलना पसंद है? क्या खेलेगा? हाँ बता. हैप्पी लोन. हाँ हैप्पी लोन. हॅपी लोन. गाईज, आता याची लँग्वेज पण मला समजत नाही. हा काम काय म्हणतोय ते, काय खेळायचं काय नाही, मला काहीच नाही समजत. आणि कसं आहे, मला बू हा बघा कसा पडलाय, कसा झोपलाय शांत. प्रेम सो जाएंगे अपन. सो जाओ गाई गाई. गुड बॉय. प्रेम गुड बॉय है गाइस, प्रेम गुड बॉय है. ओ काय झालं प्रेम. गाइस, याला पुन्हा आठवलं आता आमची. गाइस, प्रेमचे पप्पा म्हणजेच दादा आता प्रेमला आमची आणणार आहे. हो ना प्रेम, पप्पा आमची आणणार आहेत ना. नाही ना, आमच्या पण आणू ना. गाईज, हा माझ्याच मागे लागला की आमची आणू म्हणून, म्हणजेच आईस्क्रीम. पण आता मी काय करणार मलाच नाही समजत, कारण इथे मला काहीच नाही माहीत, काहीच. चला बघूया, मी आता प्रयत्न करते याला खेळवायचा किंवा हा आमची विसरला पाहिजे. गाईज, आता प्रेम काही ऐकत नाही आहे. तो रडायला लागलाय की म्हणतोय मला आईस्क्रीमच खायची आहे, आईस्क्रीम खायची आहे. आणि मला तर इथे काही कॉम्प्लेक्स माहीत नाही. पण आता बघूया, चला जाऊया बाहेर. कारण आता प्रेम सध्या 2-3 तासासाठी माझी जिम्मेदारी आहे. तर माझं कर्तव्य बनतंय की मी त्याला रडू दिलं नाही पाहिजे. आणि तो जो म्हणतोय तो मला करायलाच हवं आहे. कारण आता ताई दादा त्याला माझ्या भरोशावर ठेवून गेलेत. ताई दादा असताना तो रडला, वेगळा विषय. पण आता मी त्याला रडू नाही देऊ शकणार. तर चला आपण जाऊया कॉम्प्लेक्समध्ये
आईस्क्रीम घेऊ प्रेमसाठी. बघू जर ते कॉम्प्लेक्स मला भेटलं तर, म्हणजे कारण माहीत नाही, पण प्रेम म्हणतो की मला माहीत आहे, मी दाखवणार. चला गाईज, निघालो आहे आता आम्ही आईस्क्रीम घ्यायला. कारण प्रेम काही ऐकत नव्हता, खूप रडत होता की मला आमचीच खायची आहे, म्हणजे आईस्क्रीम खायची आहे. मी पण त्याच्यात शब्द बोलायला लागले, आईस्क्रीम खायची आहे म्हणून. आता मला तर काही कॉम्प्लेक्स माहीत नाही आहे, तरी चला बघू, प्रेम घेऊन जातो आहे. मला भेटलं सापडलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला घेऊन येऊया आईस्क्रीम. गाईज फायनली पोहोचलो आहे आम्ही कॉम्प्लेक्समध्ये. चला प्रेमसाठी आईस्क्रीम घेऊया. बघू तो कोणती आईस्क्रीम घेतो ते. कौन-सी चाहिए? देतो बटर स्कॉच. नहीं है, दूसरा दे दो कोई भी, चॉकलेट वाला वगैरह होगा तो. दे दो. घेतली आता आम्ही आईस्क्रीम. आता चालू आहे क्वार्टरला. चला जाऊया. ॲटलीस्ट आता ताई दादा येईपर्यंत तरी चुपचाप राहणार अशी माझी अपेक्षा आहे. माहीत नाही, बघूया कसा करतोय. आम्ही खूप शॉर्ट नोटीसवर आलो आहे. ते बघा आईस्क्रीम दुकानवाले काका जात आहेत. ते जर गेले असते तर प्रेम खूप रडला असता खरंच सिरियसली. आणि ते बघा शॉप पण बंद झाले. गाईज आता आम्ही चाललोय बाहेर, काही स्नॅक्स वगैरे घेऊन यायचे, कारण संध्याकाळी आमची आहे पार्टी. तर आता चाललोय मी आणि दादा चालले. ताई घरीच आहे, ते पण रुसून गेली किचनमध्ये, आणि प्रेम पण घरीच आहे. चला मग जाऊया. गाईज आम्ही या शॉपवरून स्नॅक्स घेतले आहेत. चला आता जाऊया दुसऱ्या शॉपवर, कारण तिथे पण आम्हाला थोडंसं काही सामान घ्यायचं आहे. पिझ्झा घ्यायला आलो आहे. चला बघूया कोणता घ्यायचा. मेनू कार्ड बघू. तसं तर प्रेमचं डिसाईड झालं आहे, त्यानं बर्गर सांगितलं आहे आम्हाला. बघूया पिझ्झा. गाईज तुम्हाला तर सांगितलंच होतं की आम्ही बाहेर जाणार आहोत आणि स्नॅक्स आणणार आहेत म्हणून. हे बघा आम्ही स्नॅक्स आणलेले आहेत. फ्रेंच फ्राय, स्प्रिंग रोल, मोमोज, पिज़्ज़ा. चला आता यहाँ चल रही है हमारी पार्टी टाइम. गाइज आता पार्टी तर झाली आहे, पण मी ब्लॉग एंड करायची विसरले होते. चला मग आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. अशाच प्रकारे भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये उद्याला. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट प्रेम, बाय बाय.